श्री स्वामी समर्थ। तर आज इथे बनवायचे आपल्याला शिळ्या पोळीचे असे फिंगर चिप्स। हे बघा अशा पद्धतीने कुरकुरे मस्त असे हो का, आतमध्ये बघा हे खूप छान असे होतात आणि असे सुंदर लागतात की तुमची मुले म्हणतील की आणखीन बनव मम्मी। तुम्हाला रोज रोज टेन्शन येतं ना की मुलासाठी चटपटीत काय करू, तर हे अशा पद्धतीचे तुम्ही रेसिपी नक्की करून पहा। हे बघा आतमध्ये पहा किती सुंदर झालेले आहेत। हे तुम्हाला मी आज बनवून दाखवणार आहे। चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा पोळ्या आहेत माझ्याकडे, तर 2 पोळ्याचे आपल्याला फिंगर चिप्स असतात ना तसं कट करून घ्यायचंय। आता ह्याचे 2 करायचे तुकडे। हे बघा अशा पद्धतीने सगळ्या पोळ्या कट करून घ्यायच्या। तुमच्याकडे जेवढ्या असतील तेवढ्या 2 3 कितीही असेल तर आता अशा पद्धतीने हे पोळ्या शिळ्या पोळ्या कट करून घ्यायचे। थोड्या छोट्या मोठ्या असेल तरी काही अजिबात फरक पडत नाही। अशा पद्धतीने पोळ्या कट करून घ्यायचे, तुकडे करून घ्यायचे लांब लांब असे। आता दोन्ही पोळ्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत। आता बाकीचं पाहून घेऊया आपण। इथे एक मी कटोरी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काही पीठ घालून घ्यायचे। अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे, अर्धी वाटी मैदा, 1 चमचावर डाळीचं पीठ, जास्त नाही टाकायचं डाळीचं, 1 चमचा टाकलेलं मी। त्याच्यामध्ये 1 चमचा ओवा असा हाताने चोळून टाकायचंय अशा पद्धतीने। चवीप्रमाणे लाल तिखट टाकूया, खूप छान लागतं हे, तुम्ही एकदा नक्की करा। 1 चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ, शक्य होईल तेवढं बारीक चिरलेली कोथिंबीर। हे सगळे पीठ मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून याचा एक घोळ बनवायचा आहे आपल्याला, म्हणजे एक बॅटर बनवायचं आहे। एकदाच पाणी टाकू नका, थोडं थोडं करून आपल्याला गुठळी न होऊ देता असं पाणी टाकायचं थोडं थोडं आणि याचं एक बॅटर बनवून घ्यायचंय। अशा पद्धतीने याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे। आपण भज्याचं पीठ जसं करतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ करायचं। हे बघा अशा पद्धतीने। गॅसवर मी कढईत तेल गरम करायला ठेवलेले। हे तुकडे घ्यायचे पोळीचे असे अशा या बॅटरमध्ये बुडवून, जेवढे बसतील कढईत तेवढे आपण तळून घ्यायचे। बघा अशा पद्धतीनं बुडून घ्यायचं, सगळं पीठ लागलं पाहिजे पोळीला आणि एक एक करून आपल्याला तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे हे फिंगर चिप्स पोळीचे तळून घ्यायचे। तेल गरम करायला ठेवलेलं आहे, चांगलं तेल गरम होऊ द्यायचं। मीडियम टू लो गॅसवर आपल्याला तळून घ्यायचं। तेल इथं छान गरम झालेलं आहे। आता आपण हे पोळीचे तुकडे त्या पिठामध्ये बुडून टाकूया कढईमध्ये आणि तळून घ्यायचं। टाकताना थोडा गॅस कमी करायचा म्हणजे अंगावर उडणार नाही। अशा पद्धतीने सगळे टाकून घ्यायचे, जेवढे बसतील तेवढे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे। आता हे फिंगर चिप्स ना असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे। बघा अशा पद्धतीनं थोडंसं खालीवर करून तळून घ्यायचं आणि मस्तपैकी सॉस सोबत खायचं, खूप छान लागतं। बघा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आता हे छानपैकी आपले फिंगर चिप्स तळून झालेले आहेत। आता हे तेलाच्या बाहेर काढून घेऊया आणि एका टिश्यू पेपरवर टाकायचं, म्हणजे थोडंसं तेल असेल ना ते निघून जातं। बघा किती क्रिस्पी मस्त झालेले आहेत। आता एक असेच आता सगळे तळून घ्यायचे आपल्याला। बघा इथं मस्त आपले हे शिळ्या पोळीचे फिंगर चिप्स तयार आहेत, कुरकुरीत आणि छान। तुम्ही सॉस सोबत खा किंवा कोणा चटणी सोबत खा किंवा असे नुसतेच खा, खूप सुंदर लागतात। अशा पद्धतीने हे आपले तयार आहेत। आता